पगारातला माझा 90% हा खर्च होऊन जातोय, तर हे ताप आल्यासारखं आहे. पण मला माहितीच नाही की ते चुकीचं आहे किंवा बरोबर आहे. सो सेल्फ असेसमेंट केली पाहिजे. त्यात काय करायचं, जनरेशनल वेल्थ असणं आणि नसणं ह्यांनी काय फरक पडतो फायनान्शियल प्लॅनिंग? मे बी 300-500 वर्षांपूर्वीचा माणूस पण सिमिलर फायनान्शियल मिस्टेक्सच करत होता. त्याची व्हेकल्स वेगळी होती. स्पेशली मराठी फॅमिलीज मध्ये असेट वाईज आपण डिग्रेड होतो, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाईज मोठे मोठे होतो. इन्फ्लेशनचा राक्षस खूपच इनविजिबल असल्यामुळे आपल्याला तो इमॅजिनच होत नाही आणि कधी समोर दिसत नसल्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही की आपलं तुटतंय. गणित सगळ्यांसाठी सेम आहे. 500 रुपयाची SIP का करतायत, तर गव्हर्नमेंटचं आणि सेबीचं असं म्हणणं आहे की तुम्ही स्टार्ट तर करा आणि इन्व्हेस्टमेंट इज ऍक्सेसिबल फॉर एव्हरीवन. कुठले सल्ले ऐकायचे नाहीत किंवा हे चुकीचे सल्ले, हे कसं ओळखता येईल? तर मला हा विचार केला पाहिजे, असा कोण माणूस आहे ज्याला 20% लोन घेणं परवडतंय आणि तो परत पण देतोय. पैसे झाडाला लागत नाहीत असं बऱ्याचदा आपण म्हणतो, पण असं पैशाचं झाड लावता येतं का आणि ते कसं वाढवता येईल? 100% लावता येतं. कारण आपल्याकडे सगळीकडे उदाहरणं दिसतात की कोणतरी खूप श्रीमंत आहे आणि असं. पण त्यात मी नेहमी 2 शब्द वापरतो. एक आहे पैसेवाला आणि दुसरा आहे श्रीमंत. हा, तर आपल्याला श्रीमंत बनायचं आहे, ते शक्य आहे. पैसेवाला बनणं कधीच शक्य होत नाही असं मला वाटतं. कारण प्रत्येक वेळी आपल्याला पुढची गोष्ट पाहिजेच असते. म्हणजे आता मी काय 5 रुपयाची कॉफी पित असेल लहान असताना आणि आता मी 250 रुपयाची पितो. तर ॲस्पिरेशनल वाढतच राहणार आहे. मला अजून 2 वर्षांनी 1000 रुपयाची कॉफी प्यावीशी वाटेल आणि माझं परसेप्शन असं होतं की मी 1000ची प्यायल्यावर मला जास्त त्यातनं आनंद मिळणार आहे. पण तसं असेल तर मग देर इज नो एंड टू इट. आय डोंट थिंक की अंबानीला पण वाटत असेल की इनफ मनी आहे, त्यालाही वाटत असेल अजून पाहिजेत म्हणून. जर का तुम्हाला काय पाहिजे या पर्स्पेक्टिव्हनी पैशाकडे बघितलं तर खूप वेल्दी रिच असं जीवन जगता येतं असं मला वाटतं. मग सगळ्यांना सेमच गोष्ट आवडते असं नाहीये. जर का सगळेजण एकच गोष्ट चेज करत असतील तर ती गोष्ट मिळणं जास्त जास्त अवघड होत जातं. म्हणजे खूपच सोपं उदाहरण द्यायचं झालं तर त्याच मे बी नीटच्या किंवा जेईच्या 100-200 UPSCच्या आपण पुण्यात बघतो काही कमी सीट्स असतात, त्या सगळ्या चेज करतात, तेव्हा ते मिळणं ऑलमोस्ट अशक्य होऊन जातं सगळ्यांना. जेव्हा प्रत्येकाचं ॲस्पिरेशन वेगळं असतं तर त्यानुसार इकॉनॉमीमध्ये बदल घडतो आणि मग सगळेजण श्रीमंत बनू शकतात. म्हणजे खूपच सोपं उदाहरण घ्यायचं तर हे बघा, याला फाउंटन पेन खूप आवडतात. यू आर क्रेझी फॉर फाउंटन पेन्स आणि मी हे घेऊन बसलोय साधा कागद आणि पेन. मला फरकच पडत नाही की पेनची काय क्वालिटी. किंवा आता हे पण बघायला ही किती सुंदर डायरी आहे बघ आणि त्यात त्यांनी काय काय लिहिलंय आणि त्याला अक्षर पण छान आहे. सो ही तुझी आवड आहे आणि माझी ही आवड आहे. म्हणजे ही माझी आवड नाही आहे ऍक्च्युली, माझी आवड वेगळी आहे. मला हॉर्स रायडिंग आवडतं, पॅराग्लायडिंग आवडतं. जर का मी तुझं बघून ठरवलं की मला पण तुझ्यापेक्षा भारी फाउंटन पेन घ्यायचा आहे, तर मी नाही होणार कधीच श्रीमंत. कारण की माझा सगळा पैशाचा फ्लो हा लोकांना दाखवण्यात जातोय की आता अच्छा तुझ्याकडे फाउंटन पेन आहे का, मला तुझ्यापेक्षा बेटर, माझी कार बेटर, माझं घर बेटर. मी जो शर्ट घातलाय तो ही वापरा ब्रँडचा आहे. ह्याची खासियत अशी आहे की हे हँड ब्लॉक प्रिंटेड शर्ट्स आहेत, लिमिटेड क्वांटिटी असते, युनिक डिझाईन्स असतात आणि हे हँड ब्लॉक असल्यामुळे याचं रिपीट डिझाईन तुम्हाला स्टोअरमध्ये दिसणार नाही. कर्वे रोडवरती स्टोअर आहे. बाकी सगळे डिटेल्स, ऑर्डर कशी करायची हे डिस्क्रिप्शन मध्ये असेलच. भारी कलेक्शन आहे, कडक फिटिंग आहे आणि फॅब्रिकही एकदम उत्तम आहे. तर तुम्ही नक्की चेक करा वापरा स्टोअर, त्याचे डिस्क्रिप्शन मध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहेत. बॅक टू द एपिसोड. मी जर का असा विचार केला आणि इफ आय रिमेन ट्रू टू धिस स्टेटमेंट की मला फरकच पडत नाही मी कसलं पेन वापरतोय, मी हे वापरतो, मी कधीतरी ते सिग्नलवर मिळतं ते 3 रुपयाचं पेन वापरतो आणि मग हे माझं सॉर्ट झालं ना की मग माझ्याकडे एक्स्ट्रा पैसे आले जे मी विनाकारण फाउंटन पेनवर खर्च केले असते, ते पैसे मग मला माझ्या आवडीच्या गोष्टीवर मी खर्च करू शकतो. मे बी मी हॉर्स रायडिंग करताना चांगले ग्लोव्ज घेईन, खोगीर एक भारीतलं घेईन, मी माझ्या आवडीचे खर्च करीन ज्याच्याबद्दल तुला काहीच फरक पडणार नाही. आणि हे करताना 2 इकॉनॉमीज तयार झाल्या. एक इकॉनॉमी फाउंटन पेन सुंदर सुंदर बनवणाऱ्यांची तयार झाली, ज्यांचे ग्राहक तुझ्यासारखे अनेक लोक आहेत ज्यांना फाउंटन पेन आवडतं. एक इकॉनॉमी घोड्याचं खोगीर आणि घोडे रिलेटेड प्रॉडक्ट्स बनवणाऱ्यांचं झालं.
आता असं चालू आहे की सगळं कन्सॉलिडेट होत आहे. म्हणजे लोकांना स्वतःचे छंद असूच नाहीत ऑलमोस्ट, किंवा बरोबर. स्वतःचे छंद असणं ही लक्झरी आहे. अशा प्रकारचं आहे की हम्म. म्हणजे ओनली पीपल जे चांगल्या फायनान्शियल खूप पोझिशन आहेत, दे कॅन अफोर्ड टू हॅव काय म्हणू शकतो, छंद असण्याची लक्झरी त्यांच्याकडे आहे. करेक्ट. पण अदरवाईज कोणी बाकी छंद पाळू शकत नाहीत, कारण की त्याचा प्राइस पॉइंट खूप हाय आहे. म्हणजे मला जर कलेक्टिबल्स मध्ये जायचं असेल तर इव्हन कॉमिक बुक्स वगैरे फार महाग आहेत. हा, सो असं म्हणू शकतो की ते आता खूप महाग झालंय. पण जेव्हा प्रत्येक जण स्वतःला हवं ते गोष्ट आहे त्याच्यावर खर्च करतो आणि बाकीच्यावर विनाकारण चेज करत नाही, तेव्हा आता आपण म्हटलं तसं फाउंटन पेनचं एक इकॉनॉमी तयार झाली आणि मी म्हणतोय की माझ्या खोगीराची किंवा हॉर्स रायडिंग रिलेटेड गोष्टीची तयार झाली. अशा इकॉनॉमीज जेव्हा तयार होतील तेव्हा खूप लोकांना वेगवेगळे स्पेशलायझेशन वाले जॉब्स क्रिएट होतील आणि मग हे होऊ शकतं. अदरवाईज आता बिग कॉर्पोरेटला काय पाहिजे की तू पण कारच चेज कर आणि मी पण कारच चेज करतो. बरोबर. कारण की तुझे 5 लाख त्याच्यात गेले आणि माझे 5 लाख त्याच्यात गेले की त्यांचाही प्रॉफिट आहे. आणि कार रिपीट मध्ये त्यांना छापता येते. बेसिकली छापता येणाऱ्या गोष्टी आहेत कार, कपडे, बाईक्स, घरं. सो त्याच्यात जितकं स्पेशलायझेशन नाही करता येईल आणि म्हणजे काय Standardization करता येईल. स्टँडर्डायझेशन करता येईल, स्केलेबल करता येईल, हे पाहिजे. आणि मग आता फॉर एक्झाम्पल ब्लिंकिट आहे, तर आपलं लास्ट टाइम बोलणं झालं की हो. ब्लिंकिटवर काही कारण नसताना म्हणजे चाळा म्हणून काहीतरी ऑर्डर केलं जातं आणि माझी त्या सेकंदाची नीड संपली लगेच. म्हणजे मी 2 चिप्स आणि 1 डाएट कोक ऑर्डर केलं, त्या सेकंदाची नीड संपली आणि माझ्या लक्षातही न येता माझ्याकडनं तो इम्पल्सिव्ह डिसिजन झाला आणि माझ्या अकाउंट मधले 500 रुपये गेले. जेव्हा मी स्लो डाऊन करतो आणि बघतो की अरे मला खरंच याची गरज आहे का, तर उत्तर आहे की नाहीये मला गरज त्या चिप्सची आणि डाएट कोकची. मग मी कधीतरी शांत बसून विचार करेन की मला मे बी पॅराग्लायडिंगचं काहीतरी चांगले ग्लोव्ज घ्यायचे किंवा कपडे घ्यायचे, जे काही करायचं आहे. तसं नाही केलं ना तर सगळ्यांना त्यांनी इतकं ऍडिक्ट करून ठेवलंय की मग सगळे एकच गोष्ट ऍस्पायर करणार आणि मग श्रीमंत नाही होणार. तर 100% पैशाचं झाड लावता येतं आणि म्हणजे आपण पैशाच्या झाडावर श्रीमंत असल्यासारखं जगू शकतो. नेसेसिटी ही आहे की तुम्ही खूप कॉन्शियस असायला पाहिजे तुम्ही काय करताय त्याच्याबद्दल. करेक्ट. जनरली फायनान्शियल ऍडवायझर सुद्धा ह्याची पहिली स्टेप म्हणून बघतात बरोबर. याच्याकडे. तर ह्या प्लॅनिंग मध्येच नेमक्या चुका काय करतात लोक? म्हणजे काही चुका अशा आहेत की ज्या पोर्टफोलिओ माझा बनलाय किंवा मी काही इन्व्हेस्टमेंट केल्या आहेत त्या मॅनेज करताना काही चुका करतो. आणि दुसरं हे की प्लॅनिंग करताना करतो. प्लॅनिंग करतानाची सगळ्यात मोठी चूक आहे की अवेअर नसणं आपण काय करतोय. म्हणजे थोडा लॉंगर टर्म व्ह्यू घ्यायला पाहिजे. युजली फायनान्शियल प्लॅनिंग करताना माझ्या महिन्याला 30,000 रुपये येतात, सो मी आता मला घर खर्च आणि सगळं देऊन मे बी 15,000 लागतायत, तर मी मग 15,000 असे असे आता उडवीन, इज वन थॉट प्रोसेस विच इज रॉंग. त्याच्यात तुम्ही तुमचे चॉईसेस काय आहेत, तुमचे गोल्स काय आहेत हे अजिबातच कन्सिडर नाही करत आहात. आणि दुसरं म्हणजे लॉंगर टर्मचा विचार नाही करत आहात. म्हणजे हे अगदीच आत्तापुरतं झालं, 1 महिन्याचं झालं, पण तुम्हाला खरं तर 15 वर्षाचं, 20 वर्षाचं प्लॅनिंग, 30 वर्षाचं रिटायरमेंट नंतरचं प्लॅनिंग आत्तापासून डोक्यात ठेवलं तर थोडं 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 करता येईल. सो ही एक मेजर चूक आहे की तुम्ही अवेअर नसता तुम्हाला काय पाहिजे आणि तुम्ही प्लॅनिंग करताना लॉंगर टर्मचा विचार करत नाही, असं मला वाटतं. श्रीमंत होण्याचं माझं स्वप्न कसं करता येईल, या दोन्हीचं कोरिलेशन काय? जनरेशनल वेल्थ असणं आणि नसणं ह्यांनी काय फरक पडतो फायनान्शियल प्लॅनिंग? एक मला असं नेहमी वाटतं की फॅमिलीज मधनं काही व्हॅल्यूज ट्रिकल डाऊन होतात नेहमी आणि त्या व्हॅल्यूज खूप कोर असतात. तुम्ही पैशाकडे कसं बघताय. म्हणजे 2 लोक 1 लाख रुपये महिना कमवत असतील आणि त्यातल्या एका माणसासाठी 1 लाख रुपये महिना कमवणं खूपच नॉर्मल असेल, कारण त्या फॅमिलीमधले सगळेच कमवतात, तर इट इज ट्रीटेड डिफरंटली. जो त्याच्या फॅमिलीमध्ये पहिल्यांदाच मे बी ग्रॅज्युएट झालाय, पहिल्यांदा मोठा जॉब करतोय आणि तो 1 लाख रुपये महिना कमवतोय, त्याचं पर्स्पेक्टिव्ह वेगळं आहे, इज वन पॉइंट. ट्रू. मी असं एक वाचलं होतं की मोस्ट मिस्टेक्स हॅपन कारण की तुम्ही तुमच्या लाईफ टाईमचाच विचार करता. तुम्ही जर खूप वायडर व्ह्यू घेतलात तर तुम्हाला याच सगळ्या गोष्टी ओव्हर सेंचुरीज रिपीट होताना दिसतात.
म्हणजे वॉर्स, फॅमाइन्स, काय म्हणू शकतो, पॉलिटिकल गोष्टी आणि पर्सनल आयुष्यातल्या गोष्टी पण. म्हणजे मे बी 300-500 वर्षांपूर्वीचा माणूस पण सिमिलर फायनान्शियल मिस्टेक्सच करत होता. त्याची व्हेकल्स वेगळी होती, पण मिस्टेक्स तो ते करत होता. सो थोडं ना अक्रॉस जनरेशन्स बघायला पण पाहिजे. म्हणजे वी नेव्हर थिंक की माझ्या 3 पिढ्या आधी माझ्या फॅमिलीची काय परिस्थिती होती आणि आत्ता माझी काय आहे आणि मला कुठे जायचंय. आपण युजली विचार करतो की मी मिडल क्लास मध्ये वाढलोय, तर माझं एस्पिरेशन असं बनतं की मला हायर मिडल क्लास किंवा रिच क्लासमध्ये जायचंय माझ्या लाईफ टाईम मध्ये, जोपर्यंत माझं करिअर एंड होईल. बट डू यू सी की, आणि हे एक अजून एक, सॉरी मी स्वतःलाच कट करतोय असं पण की मी माझं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवतोय या केसमध्ये, की मी मिडल क्लासमधनं रिच क्लासमध्ये जातोय, पण एम आय ऑल्सो गेटिंग रिच? माझा असेट वाढतोय का, हा पण एक विचार करायला पाहिजे. सो तसं बघायला गेलं ना, तर स्पेशली मराठी फॅमिलीजमध्ये इफ यू सी, तर असेट वाईज आपण डिग्रेड होतो आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाईज मोठे मोठे होतो. ह्याचं एक एक्झाम्पल देऊ शकतो? म्हणजे माझ्या एका मित्राची जमीन होती सातारा साईडला, बऱ्यापैकी मला वाटतं 50-60 एकर होती, आणि त्याच्या आजोबांनी मला वाटतंय विकली, सम पार्ट विकली, मग वडिलांनी सम पार्ट विकली, आणि आता ह्याच्याकडे थोडाच तुकडा उरलाय. ओके. आणि ह्याच्यात 50 एकर असताना पण ते दे आर नॉट लिव्हिंग ॲट अ व्हेरी हाय स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. आता तो एकदम, आपण गुंठा मंत्री म्हणतो तसा, एकदम भारी फॉर्च्युनर घेऊन आणि असं राहतो. सो ह्याच्यात त्याचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलं, पण आणि त्याच्या लाईफ टाईम मध्ये बघितलं तर त्याचं काय म्हणतात, त्याच्याकडे जी मॉनिटरी वेल्थ आहे ती पण वाढली, पण अक्रॉस जनरेशन बघितलं तर डिग्रेड होत आहे. म्हणजे त्याकडे जी रिअल असेट्स होते ते मॅक्झिमम खर्च झाले, आणि आता त्याचं हाय स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे, पण ते सस्टेन करायला त्याच्याकडे मागे असेट्सचा बॅकअप नाहीये. बरोबर. सो व्हॉट यू वॉन्ट टू थिंक इज की तुम्ही अक्रॉस जनरेशन तुमचा काय ट्रेंड आहे आणि तो तुम्ही वाढवत जाताय ना. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग काय ठेवायचं आहे हा पर्सनल चॉईस आहे बऱ्यापैकी वेळा. फक्त तो तुमचे असेट क्लास वाढतायत ना याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याचा जनरेशनल वेल्थवर परिणाम होतो या अर्थाने की जनरेशनल वेल्थ वाढत गेले पाहिजे. बरोबर. आपल्याकडे कॉलेजमध्ये त्या मनाने कमी पैसे असतात, बरोबर. आणि अचानक तुम्हाला 15-20 हजार 30 हजार पगार सुरू होतो, आणि मग स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवायचं या हेतूनी क्रेडिट कार्ड, बरोबर. या सगळ्या डेट्स गोळा व्हायला चालू होतं. तर एखाद्याने पगार कसा मॅनेज करायचा हा जर प्रश्न तुला विचारला, तर त्या प्रश्नाकडे तू अप्रोच कसा करतोस ऍज अ फायनान्शियल प्लॅनर? तुम्ही ना एक सेल्फ असेसमेंट केली पाहिजे. स्वतःबद्दलच माहिती नसते या काही गोष्टी, किंवा असं म्हणू शकतो की तुम्ही डॉक्टरकडे गेलाय आणि डॉक्टर तुम्हाला सगळं चेक करून हे देतोय, काय म्हणतात, तुम्हाला सांगतो की ही औषध आहे, तुम्हाला हे झालंय, पण आपल्याला माहित नसतं डॉक्टर एक्झॅक्टली काय चेक करतोय. मग इथे हे ठेवतो ते माहितीये, पण तो एक्झॅक्टली काय करतोय किंवा ती एक्झॅक्टली काय करतोय हे आपल्याला माहित नसतं. बरोबर. तुम्हाला त्याचा अवेअरनेस असेल तर तुम्हाला पण ते इंडिकेटर्स जाणवतील. म्हणजे आता हे खूप बेसिक आहे, पण मला माहिती आहे की इथं गरम झालं की मला ताप आलाय आणि समथिंग इज रॉंग. हे आपल्याला फायनान्स मध्ये माहिती आहे का? तर नाही माहितीये. की माझ्या पगारातला माझा 90% हा खर्च होऊन जातोय, तर हे ताप आल्यासारखं आहे. पण मला माहितीच नाही की ते चुकीचं आहे किंवा बरोबर आहे. सो सेल्फ असेसमेंट केली पाहिजे. त्यात काय करायचं की एकतर तुम्ही फर्स्ट स्टेप की तुम्ही तुमचे सगळे खर्च लिहून काढा. 3 महिन्याचे, 6 महिन्याचे ऍव्हरेज कशावर जातात. मग त्याचं ब्रॅकेटिंग करा की माझे ग्रोसरीज आणि खर्चावर, घर खर्चावर इतके इतके जात आहेत. मी हॉटेलिंग आणि मूव्हीज बघायला जातोय मित्रांबरोबर, त्याचे इतके इतके होत आहेत. मला जर मुलं असतील तर त्यांच्या शाळेचे आणि त्यांच्या ग्रोथ रिलेटेड खर्च इतके इतके होत आहेत. माझे सेव्हिंग इतके होत आहेत, त्यातले मी इतके इन्व्हेस्ट करतोय. मला कुठे जर म्हणजे पॅरेंट्स असतील त्यांना द्यायला लागत असतील तर मी इतके देतोय असं. सो हे ब्रॅकेटिंग केलं ना की मग लक्षात येईल की माझे कुठे कुठे किती 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 पर्सेंट जात आहेत, आणि हे तुम्हाला इझिली इंटरनेटवर मिळू शकेल की काय हेल्दी आहे आणि काय अनहेल्दी आहे. सो कोणत्याही ब्रॅकेटमध्ये खूप जास्त असणं इज अनहेल्दी, आणि कोणत्याही ब्रॅकेटमध्ये खूप कमी असणं पण अनहेल्दी आहे. पण अगेन ते जे रेशोज आहेत ते खूप ट्विक होणार आहेत, तुमचं काय आत्ताची परिस्थिती आहे त्याच्यावर. बरोबर. म्हणजे मी असं नाही म्हणू शकत की मी आता 25 वर्षाचा आहे, अनमॅरिड आहे, तर माझा खर्चाचा पॅटर्न
आणि मीच अजून 10 वर्षांनी माझं जर लग्न झालं असेल आणि मुलं असेल तर खर्चाचा पॅटर्न कम्प्लिटली वेगळा असणार आहे. सो मला आत्ता काय पाहिजे त्याच्यानुसार मी माझा खर्च कसा मॅनेज करतो इज वन थिंग. सो जेव्हा आपण सगळं लिहून ठेवतो देन यू आस्क युअर सेल्फ की तुम्ही ज्या ज्या ठिकाणी खर्च करताय तिथेच तुम्हाला तो खर्च करायचा आहे का. म्हणजे मी माझंच उदाहरण देतो परत. मी हे जेव्हा केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझा हॉटेलिंगवर खूप जास्त खर्च होतोय आणि माझ्या पगाराच्या से 30-40% माझा मजा मारण्यावर जातोय बेसिकली. आणि इफ आय आस्क माय सेल्फ खरंच मला तेवढा करायचा आहे का, तर उत्तर नाहीये. म्हणजे अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणून एक कन्सेप्ट आहे की तुम्ही हा खर्च हॉटेलिंगवर नाही केला तर कुठे कराल. तर माझं खूप इझी आन्सर आहे की मी हे माझं पॅराग्लायडिंगवर खर्च करेन. बरोबर. मी माझे 10 दिवस माझे पॅराग्लायडिंगचे त्याच्यातनं निघतील असं. पण मगाशी म्हटलं तसं अनकॉन्शियसली जेव्हा हा खर्च होतोय ना की पटकन ब्लिंकिट उघडलंय आणि खर्च होऊन झालेत, मग ते नाही होत. सो तुम्ही स्वतःला फीडबॅक घेतलाय, रिव्ह्यू घेतलाय. मग रिव्ह्यू घेतल्यावर माझ्या लक्षात आलं की माझा हॉटेलिंगवर खूप खर्च होतोय आणि आयड रादर स्पेंड इट ऑन पॅराग्लायडिंग. सो मग मी त्याला खूपच ब्रॅकेट केलं, कमी केलं आणि तो पैसा पॅराग्लायडिंगवर खर्च करायला सुरुवात केली. मग इन अ वे मला जिथं जायचंय माझ्यासाठी आयडियल आहे की मी पॅराग्लायडिंग करीन. आपलं मगाशी फाउंटन पेन सारखं झालं तर माझा त्याच्यावर खर्च झाला. त्याच्यातनं मला जी युटिलिटी मिळाली ती पण वाढली आणि माझा अननेसेसरी खर्च वाचला. सो अशा प्रकारचा फीडबॅक घेणं ऑल्सो हेल्प्स. अजून एक बघायला पाहिजे की तुम्ही सेल्फ असेसमेंट अगेन की तुम्ही खूप कन्झर्वेटिव्ह आहात का तुम्ही अग्रेसिव्ह आहात स्पेंडिंगच्या दृष्टीने. की असं होतंय का की माझ्या महिन्याच्या शेवटी माझ्याकडे 27,000 रुपये राहत आहेत आणि सगळे स्पेंड होत आहेत किंवा माझं स्पेंड तर लगेच होतातच आहेत आणि मग क्रेडिट कार्डचं बिल पण खूप स्टॅकअप होत आहे. तसं असेल तर समजायचं की मी खूप अग्रेसिव्ह स्पेंडर आहे. मग मग तुमचा कॅश फ्लो कसा बदलेल तर तुमच्याकडे पगार आल्या आल्या पहिल्यांदा तुमचं सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट बाजूला होईल आणि मग उरेल त्याच्यातनं तुम्ही स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग तुमचा मॅनेज करायचा आहे. जर का तुम्ही कन्झर्वेटिव्ह असाल म्हणजे तुम्हाला असं काही खूप मॉनिटरी ऍस्पिरेशन नाही आणि खर्च करायला आवडत नाही, तुम्ही चिंगूस असाल असं म्हणायला हरकत नाही, तर तर मग तुमचा कॅश फ्लो असा नसेल तर मग तुम्ही बऱ्यापैकी मॅच्युअरली आणि डिसिप्लिन्ड पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता असं. सो ही एक सेल्फ असेसमेंट महत्वाची आहे. आणि एक असाही विचार करणं अपेक्षित आहे की तुम्हाला काय पाहिजे आत्ता 2 वर्षांनी, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी, 20 वर्षांनी आणि त्याच्यानुसार एक एक गोल्ड एक एक तुमची इन्व्हेस्टमेंट पगारातली अलाइंड आहे का. म्हणजे लोक असं करतात की मला 50,000 पगार आहे, मी 10,000ची SIP लावली सगळी लॉंग टर्म साठी आहे. ठीक आहे, दॅट मेक्स इट की मी 10 वर्षाच्या 20 वर्षाच्या होरायझननी रिस्की बेट्स घेऊन इन्व्हेस्टमेंट केल्या आहेत आणि मग असं होतं की 2 वर्षांनी पटकन मुलीचं शिक्षणासाठी पैसे लागतायत किंवा इनफॅक्ट मी आता असं बघितलंय की प्रेग्नन्सी नंतर डायपरसाठी पण खूप खर्च होतो जो अँटिसिपेट कोणीच करत नाही. किंवा असं होतं की वर्षातनं एकदा इन्शुरन्स प्रीमियम भरायला भरपूर पैसे लागतात आणि ते पण कोणी अँटिसिपेट करत नाही आणि मग त्यासाठी मग त्या आपल्या लॉंग टर्मच्या ह्याच्यातनं पैसे काढून पुरवायला लागतात विच इज रॉंग फॉर बोथ थिंग्स. कारण की तुम्ही लॉंग टर्मसाठी जे पैसे टाकलेत ते खूप व्होलेटाईल इन्व्हेस्टमेंट्स आहेत, ते त्याला वेळ द्यायला पाहिजे, ते काढणं अपेक्षित नाहीये आणि तुम्हाला इथे गरज पण पडते एकदम. सो यू शुड बी क्लिअर की तुम्हाला आत्ता काय पाहिजे. 2 वर्षांनी मला कार घ्यायची, 5 वर्षांनी मी जागा घेणार आहे, 10 वर्षांनंतर मला रिटायर व्हायचं आहे आणि त्यानुसार तुमचं जे सेव्हिंग आहे त्याचं ब्रेकअप त्या त्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट्स मध्ये गेलं पाहिजे. असा काही फॉर्म्युला आहे का की समजा 30,000 पगार आहे असं आपण कन्सिडर करू किंवा 50,000 जे कॅल्क्युलेशनला सोपं आहे, त्याच्यातला मग किती टक्के इन्व्हेस्टमेंट करणं इज रेकमेंडेड किंवा त्या अमाऊंट पर्यंत यायचं कसं. रेकमेंडेड असं म्हणणार नाही कारण प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. Sure. म्हणजे अगदीच बेसिक म्हणायचं झालं तर मी पुण्यात राहतोय, माझा 50,000 समज पगार असेल तर मी घरी राहतोय, मला घरी पैसे द्यायला नाही लागत आहे आणि सो मी 50,000 काइंड ऑफ आणि घरी माझं जेवण पण होत आहे. सो 50,000 काइंड ऑफ मी माझ्यासाठीच खर्च करतोय. सिमिलरली दुसरा एखादा मुलगा समज संभाजीनगरवरनं आला असेल, छत्रपती संभाजीनगरवरनं, आणि तो इथे रूम घेऊन राहतोय, मग त्याचा पण 50,000 जरी पगार असला तर त्याला घरी 10,000 पाठवायला लागतात. त्याचा रेंटचा खर्च आहे, त्याचा खाण्यापिण्याचा खर्च आहे.
आणि हे सगळं मॅनेज करून त्याला उरलेल्या पैशातनं इन्व्हेस्टमेंट करायचे. सो सिमिलर नाही, त्यामुळे सगळ्यांना जेनेरिक ऍडवाइस कधीच कोणीच ऐकू नये. बरोबर. दुसरं असं आहे की तुमच्या लाईफ टाईम मध्ये खूप वेगवेगळे फेजेस असतात जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि करू शकत नाही. म्हणजे पहिला पगार म्हणजे पहिल्या पगारपासून तुमचं लग्न होईपर्यंत काइंड ऑफ तुम्ही भरपूर सेव्ह करू शकता. जेव्हा तुमचं लग्न होतं, मुलं होतात, तेव्हा काही पिरियड असा असतो की तुमचं सेव्हिंग कमी होतं कारण की लाईफस्टाईल एक्सपेन्सेस वाढतात. बरोबर. मग मुलगा शाळेत जायला लागला की मग स्टँडर्ड शाळेचा खर्च असतो तो आउट ऑफ द वर्ल्ड फटकीने वाढत नाही, जो कॉलेजमध्ये वाढतो. सो मुलगा किंवा मुलगी शाळेत जायला लागली किंवा त्याचे एज्युकेशनच्या अराउंड 5-6 वर्षाचं झाल्यापासून कॉलेजमध्ये जाईपर्यंत म्हणजे 18-19 होईपर्यंत परत तुमचं करिअर पण ग्रोथ झाली असते आणि तुम्हाला अनएक्सपेक्टेड खर्च फटकीने कोणताही येत नाही. तेव्हा तुम्ही हाय अमाऊंट ऑफ इन्व्हेस्टमेंट करू शकता. मग कॉलेजमध्ये एकदा फटका बसतो की मुलगी कॉलेजमध्ये गेलेत ना, मोठा एकदम खर्च निघतो, लकी इफ ते लोनवर होत असेल. बरोबर. आणि त्याच्यानंतर परत रिटायरमेंटमध्ये अशी फेज मिळते की तुम्ही भरपूर इन्व्हेस्ट करू शकता. सो या फेजेसमध्ये इन्व्हेस्टमेंट होतात आणि फेजेसमध्ये खूप कमी सेव्हिंग पण होतं. सो बरोबर. त्यानुसार ट्विक करायलाच पाहिजे. बरोबर. एक गाईडलाईनच्या दृष्टीने जर का काही थंब रूल म्हणा किंवा असं जर का काही तू सांगू शकला लेस दॅन 5% इज व्हेरी अनहेल्दी पगाराच्या. पगाराच्या, आणि मोर दॅन 25-30% इज हेल्दी असं म्हणू शकतो. आणि ही मी इन्व्हेस्टमेंट म्हणतो. बरोबर. म्हणजे तुमचा 50,000 पगार असेल तर 5% म्हणजे झाले 2,500 रुपये. बरोबर. 2,500 असेल तुमची इन्व्हेस्टमेंट करायची तयारी, हा. तर ती कमी आहे. बरोबर. वेरॅज 30% म्हणजे 15,000 जर का बरोबर. असेल बरोबर. तर म्हणजे तशा दृष्टीने तुम्ही प्लॅन That is केलं good. पाहिजे. बरोबर. बरोबर. बरं. आणि मग असं होत असेल की आपलं मगाशी बोलणं झालं क्रेडिट कार्ड बद्दल की खूपच लाईफस्टाईलचा खर्च होतोय, तर देर इज समथिंग रिअली रॉंग विच इज गोइंग ऑन. म्हणजे हे आत्ता मला खूप जाणवतंय जेव्हा त्या माझ्या इन्स्टावरचे फॉर्म भरून लोक 1-to-1 जी मीट करतात, हो. तेव्हा असं सांगतात की माझा 1 लाख पगार आहे आणि माझा खर्च 90,000 आहे, सेव्हिंग 10,000 उरतात, पण कधी कधी मी ते पण उडवतो. हे रॉंग यासाठी की लगेच खूप काही फरक पडणार नाहीये. याची सवय लागली तर तुमची रिटायरमेंटच्या वेळी वाट लागणार आहे. कारण रिटायरमेंटच्या वेळी यू विल हॅव नो कॉर्पस फॉर युअर सेल्फ. बरोबर. तुम्ही स्वतःला आणि स्वतःच्या फॅमिलीला कसे पैसे पुरवणार आहात इज अ क्वेश्चन. खूप रॅम्पअप केली ना स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, तर तुम्ही पैशासाठी काम करत राहता जन्मभर. म्हणजे आता माझा एक मित्र आहे, त्याच्या चांगले कमवतो, 2.5 लाख 3 लाख रुपये कमवतो महिन्याचे आणि खूप चांगल्या मोठ्या कंपनीत आहे. त्याला आवडतं बॅडमिंटन. म्हणजे जेव्हा लहान आम्ही खेळायचो तेव्हा त्याला बॅडमिंटन आणि ओरिगामी खूप आवडतं. आणि आता तो त्याचं वर्किंग आवर्स आहेत काहीतरी सकाळी 8 ते रात्री 8 होतात, कधी कधी 10 होतात, पण पगार पण बेकार मिळतो आणि त्याला चांगलं त्याच्या ऑफिसनी 5 स्टार हॉटेल दिलंय आणि वॉट नॉट. सो तो खूप जास्त ऑक्युपाईड आहे आणि खूप जास्त कमवतो. प्रॉब्लेम इज की जितकं कमवतो तितकंच त्याचं स्पेंडिंग पण आहे. बरोबर. कारण एंड ऑफ द डे तो इतका संपला असतो, तो म्हणतो की आता मला लाईफ मधनं एक्स्ट्रॅक्ट करायची आहे मजा, हा. आणि म्हणून तो खर्च करतो. मग त्याचे आता मला वाटतं खूप चांगली कार कोणती तरी घेतली, मला कार मधलं कळत नाही, त्याचा EMI आहे, घरी देतो पैसे, क्रेडिट कार्ड बिल्स खूप स्टॅकड असतात, पार्टी करतो. नथिंग रॉंग विथ इट. प्रॉब्लेम असा आहे की त्याला हे सगळं नाहीये एस्पिरेशनल त्याच्यासाठी. फ्रॉम व्हॉट आय नो, त्याला खरं तर ही नीड्स टाइम टू प्ले बॅडमिंटन आणि त्याला ओरिगामी आवडतं. ते त्याला कधीच आत्ता वेळ मिळाला नाही गेला 2-3 वर्षात. आणि दिस हॅपन्स बिकॉज त्यांनी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पण खूप हाय करून ठेवलाय. म्हणजे जेव्हा तुम्ही हा समज पगार आहे, हा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे तुमचं, हे जर इतकं कट टू कट असेल तर उद्या तुमचा पगार बंद झाला तर तुम्हाला ऑप्शन नाहीये, तुमचं सगळं EMI डोक्यावर येणार आहे, तुमच्याकडे काही कुशनच नाहीये. किंवा उद्या त्यांनी ठरवलं की मला आता जॉब सोडायचा आहे, मला नाही करायचंय, मला बॅडमिंटन घ्यायचंय, तरी ही कॅनॉट. कारण की त्याला ती क्रेडिट कार्ड बिल्स EMI भरायला पैशासाठी काम करायलाच लागणार आहे. अनादर वे टू डू इट की तुम्ही जर इथे स्टार्ट केलंय, हा तुमचा पगार, हा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे, जसा जसा पगार वाढतो त्याच्या कंपॅरिझन मध्ये स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग नाही वाढवलं तर मग तुमची कुशन मधली गादी क्रिएट होते आणि त्या गादीच्या जीवावर तुम्ही फायनान्शियली फ्री पण होऊ शकता किंवा तुमचे जे ऍस्पिरेशन्स आहेत
त्याच्यावर पण पैसे खर्च करू शकता. करेक्ट. आता तुझे इमर्जन्सी फंड किंवा कंटिंजन्सी फंड ज्याला आपण म्हणतो, की इन केस काही कमी जास्त झालं, पगार बंद झाला, नोकरी सुटली, सोडली, काढलं, मेडिकल रिझन्स हम्म. असतील किंवा इतर काही गोष्टी असतील, तर हे फंड प्लॅन करताना काही पर्सेंटेज डोक्यात ठेवणं गरजेचं आहे का? इमर्जन्सी फंडसाठी आम्ही असं सजेस्ट करतो की तुम्ही तुमच्या 6 महिन्याचा एक्सपेंडिचर एवढा तुमच्याकडे इमर्जन्सी फंड असायला पाहिजे. हम्म. आता ते कशात पार्क पाहिजे, तर ते डेट इन्स्ट्रुमेंट मध्ये कोणत्या तरी पार्क पाहिजे. म्हणजे इधर तुम्ही तुमच्या बँक अकाउंट मध्ये ठेवा, किंवा तुम्ही त्याची एफडी करा, किंवा तुम्ही डेट म्युच्युअल फंड मध्ये ठेवा. का? कारण ते पटकन इझिली अवेलेबल असतात. तुम्ही ते शेअर मार्केटमध्ये अजिबात टाकू नका, कारण की शेअर मार्केट वर खाली होत राहतं. जेव्हा तुमची इमर्जन्सी आली, मेडिकलसाठी पैसे पाहिजेत, तेव्हा यू कॅनॉट से की अरे मी चुकीच्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट केले, ते अर्धे झालेत आता. बरोबर. सो त्याच्यावर चांगला रिटर्न नाही मिळाला, खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिटर्न नाही मिळाला तरी ठीक आहे, 6-7% मिळाले, 3% मिळाले, तरी ते अशा ठिकाणी पार्क करा की ते इझिली ऍक्सेसेबल आहेत. इज वन. आणि 6 महिन्याचा का पाहिजे, तर आता अगेन हे प्रत्येकानुसार बदलतं. ठोकताळा म्हणून 6 म्हटलंय, पण 6 महिन्यात तुम्ही फिगर आउट करू शकता की तुम्हाला दुसरा सोर्स ऑफ इन्कम काय पाहिजे. मग इमर्जन्सी अशा प्रकारची काय येते, तर मेडिकल इमर्जन्सी येते, ज्याच्यात तुम्ही एकतर तुमच्याकडे मेडिकल इन्शुरन्स पाहिजे. मग असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला फक्त ब्रिज लोन लागतं. म्हणजे आता ऍडमिट केलं तर मला उचलून काही पैसे आता लगेच द्यायचे, आणि हे जनरल कधीही येऊ शकतं. अनएक्सपेक्टेड एक पटकन खर्च आलाय, तर मी तो इमर्जन्सी फंड मधनं पैसे काढलेत आणि तो खर्च पुरवलाय, आणि हळूहळू तो इमर्जन्सी फंड रिप्लेनिश केलाय असं. आणि 6 महिने, कारण की 6 महिने जेव्हा तुमचा असं अजून करूया की इन्कम सोर्स बंद झालाय, म्हणजे तुमचं नोकरी गेली आहे किंवा बिझनेस गाळ्यात गेलाय, तर 6 मंथ्स इज इनफ टाइम टू फिगर आउट की तुम्ही काय करणार. बरोबर. इफ आय एम अश्युअर्ड की मला आता 6 महिने माझ्या घरच्यांना खायला कसं घ्यायचंय, माझे आत्ताचे जे खर्च आहेत ते कसे पुरवायचे, याचा विचार नाही करायचा आहे, असा जर मला अश्युरन्स असेल, तर मी विचार करू शकतो की मी दुसरं काय करीन. माझी नोकरी गेली आहे, मी कुठे अप्लाय करीन, बिझनेस प्रॉब्लेमॅटिक आहे तर त्याच्यात कसं वाढवीन असं. जर का माझा तो फंड नसेल, तर मला जास्त चिंता आहे की पुढच्या महिन्यातली माझा EMI कसा भरू, किंवा घरी जे ग्रोसरीसाठी पैसे लागतात ते कसे देऊ. आणि मग त्या केसमध्ये तुम्ही शांत होऊन विचार नाही करू शकत की आता मी दुसरं काय करतोय. म्हणून 6 महिन्याची कुशन तुमच्याकडे असली तर यू कॅन ऑलवेज बी अश्युअर्ड की 6 महिन्याचा खर्च तर मी माझ्यासाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी बाजूलाच काढून ठेवलाय. मला 6 महिन्यात त्याचा विचार करायची गरज नाही. आय कॅन फोकस ऑन व्हॉट्स इम्पॉर्टंट. एक म्हणजे ज्यावेळेस फायनान्शियल प्लॅनिंग करायची वेळ येते किंवा आपण विचार करतो, त्याच्यानंतर बऱ्याचदा ना 1-1.5 वर्ष निघून जातं विचार करण्यात, प्लॅनिंग करण्यात, किंवा आळस ज्याला आपण म्हणू. बरोबर. सो डिसिजन डिले किंवा डिसिजन फटीग ज्याला आपण म्हणतो, यांनी काय इम्पॅक्ट होतो तुमच्या इन्व्हेस्टमेंटवरती, ओके. आणि हे कंपाऊंडिंगला कसं लिंक्ड आहे, आणि कंपाऊंडिंगची जादू काय इन्व्हेस्टमेंटमध्ये? ओके. माझे एक क्लायंट होते, त्यांच्याकडे काही मला वाटतं लँड विकली का असं काहीतरी, त्याच्यामुळे मोठा कॉर्पस होता आणि तो बँकेत पडून होता. आणि क्लायंटचा स्वभाव असा होता की त्यांना थोडी भीती वाटत होती, त्या खूप पैसे आहेत आणि त्याचं करायचं काय, आणि ते बँकेत पडून राहिले 3 वर्ष. आणि 3 वर्ष त्या बँकेत किती मिळणार, 2.5-3% त्याच्यावर रिटर्न पण नाही, इंटरेस्ट म्हणणार त्याला, इंटरेस्ट मिळत राहिला. आणि ते म्हणाले चांगलं आहे ना, कमी मिळाला तरी सेफ आहे म्हणून. आणि जेव्हा माझं त्यांच्याशी बोलणं झालं तेव्हा मी त्यांना असं समजावून सांगायचा प्रयत्न केला की आता लाईफस्टाईल इन्फ्लेशन 6%, 5%, 6%, 60%च्या मध्ये कुठेतरी आहे. म्हणजे तुमचे पैसे त्या रेटनी तुटतायत, तुमच्या रुपयाची व्हॅल्यू त्या रेटनी कमी होते. सो बँक अकाउंट मध्ये ठेवलं तर खरं तर समज 6% इन्फ्लेशन धरलं आणि मला बँकेत 3% मिळत आहेत, तर याचा अर्थ वार्षिक 3%नी माझे पैसे कमी होत आहेत. आणि हे कॅल्क्युलेशन दाखवल्यावर त्यांना भीती वाटली आणि त्यांनी ते पैसे बरोबर ठिकाणी इन्व्हेस्ट केले असं म्हणू शकतो. सो इन्फ्लेशनचा राक्षस खूपच इनविजिबल असल्यामुळे आपल्याला तो इमॅजिनच होत नाही, आणि कधी समोर दिसत नसल्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही की आपलं तुटतंय. त्याच्यात अजून एक दुसरा राक्षस आहे जो खूप लोकांना लक्षात येत नाही, जो आहे करन्सी आपली जी डिप्रिशिएट होतीये त्याचा. म्हणजे जर का वर्षाला 3%नी रुपी घसरत असेल आणि इन्फ्लेशन 6% असेल, आणि माझ्या सगळ्या इन्व्हेस्टमेंटवर मला 10% मिळत असतील,
तर खरं तर माझी रिअल ग्रोथ 1% आहे करेक्ट. ग्लोबल स्टेजला. बरोबर. सो माझे पैसे इन्व्हेस्टेड नसतील तर ते खूप तुटतायत हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे सेव्हिंग खूप लोक करतात, इन्व्हेस्टमेंट सगळे करतातच असं नेसेसरी नाहीये. किंवा आता आधीची पिढी कन्झर्वेटिव्ह असल्यामुळे ते सगळेच पैसे एफडीत टाकतात. मग त्यात पण ती रिस्क आहे. एफडी तसं इन्फ्लेशनच्या पॅरलल इन्फ्लेशनपेक्षा 1%, 1.5% जास्त. मग तुमचे काहीच पैसे वाढत नाहीयेत आणि मग देर इज नो पॉइंट इन इन्व्हेस्टिंग जर तुम्ही सगळेच तिथं अलोकेशन देत असाल तर. सो तुम्हाला लॉंग टर्म साठी जर का तुम्ही विचार करत असाल तर यू हॅव टू टेक रिस्कियर बेट्स, नाहीतर तुमचा पोर्टफोलिओ ग्रो होणार नाही. करेक्ट. आणि कंपाऊंडिंग बद्दल जे आपण बोललो, मी हे जस्ट आकडे लिहून काढलेत. सिम्पल इंटरेस्ट असतो जो आपल्याला एफडी वर मिळतो, की मी 100 रुपये इन्व्हेस्ट केलेत, 7% आपण रिटर्न धरूया. तर पहिल्या वर्षी 107, दुसऱ्या वर्षी 114, तिसऱ्या वर्षी 121, चौथ्या वर्षी 128, 5व्या वर्षी 135. कंपाऊंडिंगचा फायदा असा की कंपाऊंडिंग मध्ये म्हणजे आपण मराठीत त्याला चक्रवाढ व्याज म्हणतो. त्याच्यात असं होतं की पहिल्या वर्षी 100 रुपये तुम्ही इन्व्हेस्ट केलेत, त्याच्यावर 7% मिळणार, 107 झाले. पुढच्या वर्षी 107 वर 7% मिळणार. बरोबर. सो ते झाले 114 पॉईंट किती 49. त्याच्यानंतर 114.49 वर 7% मिळणार. बरोबर. सो तुम्हाला जो अर्निंग आहे, ग्रोथ आहे, त्याच्यावर परत ग्रोथ झाल्यामुळे तुमचा ओव्हर द इयर्स खूप फरक पडतो. म्हणजे 5व्या वर्षी आपण बघितलं तर 5व्या वर्षी आपल्याला सिम्पल इंटरेस्ट मध्ये 135 रुपये मिळत आहेत आणि याच्यात 140.25 रुपये मिळत आहेत कंपाऊंडिंग इंटरेस्ट असल्यामुळे. सो मला 5 रुपयाचा फायदा झाला. हेच 20 वर्ष इन्फ्लेट केलं तर मला 20 वर्षांनी 240 रुपये मिळत आहेत सिम्पल इंटरेस्ट मध्ये आणि कंपाऊंडिंग मध्ये 386 रुपये मिळत आहेत. म्हणजे त्याच्यात पण जवळपास 146 रुपयाचा फरक आहे. सो लॉंगर टर्म मध्ये ते इन्फ्लेट मोठं होत जातं आणि चांगला फायदा कंपाऊंडिंग इंटरेस्ट मध्ये होतो. सिम्पल इंटरेस्ट मध्ये तुम्हाला तसा फायदा चांगला इतका दिसत नाही. बरोबर. आता हे गणित जे काय म्हणतात ज्याला आपण असं म्हणू की स्टार्टला जे इन्व्हेस्ट करतात त्यांचे अमाऊंट कमी असेल मे बी. बरोबर. की आपण बऱ्याचदा इव्हन जाहिराती पण अशा असतात की 500 रुपयांनी तुम्ही SIP चालू करा, निदान 500 तरी चालू करा. ह्याचा कंपाऊंडिंगचा फायदा अशा लोकांना पण भरपूर होतो. येस. गणित सगळ्यांसाठी सेम आहे. सो तुम्ही 500 रुपयाची SIP का करतायत तर गव्हर्नमेंटचं आणि सेबीचं असं म्हणणं आहे की तुम्ही स्टार्ट तर करा आणि इन्व्हेस्टमेंट इज ऍक्सेसिबल फॉर एव्हरीवन. म्हणजे असं असेल की मी भरपूर कमवतोय आणि माझे आता लाईफस्टाईल इतकं हाय लिहून ठेवली की मला खरंच 500 रुपये करता येत आहे, तर असं नको म्हणायला कोणी की माझ्याकडे 500 रुपयात मी इन्व्हेस्ट कसं करणार. म्हणून एक. आणि दुसरं की जो लोअर क्लास आहे त्यांना पण त्याच्यात पार्टिसिपेट करता यावं, इंडियाच्या ग्रोथ स्टोरीमध्ये पार्टिसिपेट करता यावं म्हणून पण 500 रुपयांनी 100 रुपये म्हणत आहे SIP. आता मला सांग की एज वाईज पगार मॅनेजमेंट कसं करायचं असे प्रश्न तुझ्याकडे येतात का आणि ते कसे बदलत जातात एज नुसार, ह्याचं काही एक्झाम्पल देऊ शकतोस का? एज वाईज बदलतं कारण तुम्ही रिस्क किती घेऊ शकता असं बदलतं. आणि हे मी युजली खूप फायनान्शियल जार्गन मध्ये सांगितलं तर अवघड जातं समजायला. आता सगळे डाएट कॉन्शियस आहेत म्हणून डाएटचं उदाहरण देतो. मी 18 वर्षाचा आहे आणि मी दररोज कुस्ती करतो आणि मस्त माझा बदाम खातो 120 आणि 6 अंडी खातो. तर माझ्यासाठीचं जे डाएट आहे ते कम्प्लिटली वेगळं आहे. मी 5 तास वर्कआउट करतो तर कम्प्लिटली वेगळं आहे. सो ह्याच्यात 2 गोष्टी आल्या. एक तर माझं एज, मी किती फिटनेसचं काम करतोय, मी किती कॅलरीज जाळतोय आणि या सगळ्याला अलाइंड माझं डाएट काय असायला पाहिजे. मग हे 60 वर्षांचे आजोबा असतील तर ते फिजिकली चालायला वगैरे जातात पण त्यांचा कॅलरी बर्न काही संबंधच नाही 18 वर्षाच्या मुलासारखा. आणि त्या असं म्हणू शकतो की त्यांचं 60 एज असल्यामुळे पण एक फॅक्टर इन्व्हॉल्ड आहे. त्यांच्या बॉडीला कशाची गरज आहे त्याच्यानुसार त्यांची डाएट ठरणार. सो वेगवेगळ्या एजला तुमचा फिटनेस किती आहे, तुमची रिक्वायरमेंट काय आहे आणि तुमच्याकडे किती वर्ष राहिली आहेत ह्याच्यावर ठरतं की तुम्ही डाएट काय करणार आहे. तसंच इन्व्हेस्टमेंटमध्ये की तुम्ही 18 वर्षाचे असाल तर यू हॅव मे बी 40 इयर्स पुढे की ज्याच्यात तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात. सो तुम्ही बऱ्यापैकी रिस्क पण घेऊ शकताय. तुमचा काय म्हणतात, तुमचा रिस्क ॲपेटाईट भरपूर आहे आणि रिस्क कॅपॅसिटी पण भरपूर आहे. त्यामुळे तुम्ही रिस्कियर बेट घेता.
जसं जसं तुम्ही रिटायरमेंटच्या जवळ जाता तसं तुम्हाला रिस्कियर बेट घ्यायची गरज नाहीये. म्हणजे 60 वर्षांचे आजोबा मॅक्झिमम किती अजून 40 वर्ष जगण्याचं फायनान्शियल प्लॅनिंग करू शकत असतील, पण त्याच्यापेक्षा पुढचा विचार ते नाही करत आहेत. बरोबर. सो त्यांना त्यांच्यासाठी रिक्वायरमेंट अशी आहे की मी मरेपर्यंत आणि मी मेल्यानंतर माझ्या फॅमिलीसाठी काही अमाऊंट ऑफ वेल्थ माझ्याकडे असायला पाहिजे. आणि मग त्यांच्यासाठी ती सेफर इन्स्ट्रुमेंट्समध्ये सेफर इन्व्हेस्टमेंटमध्ये असणं चांगलं आहे. कारण की त्यांच्यासाठी 5 वर्षाचं मार्केट ड्रॉडाऊन हा खूप मोठा आहे. बरोबर. 18 वर्षांच्या मुलाने असा विचार करायचा की माझ्याकडे 40 वर्ष आहेत, मी भरपूर रिस्की बेट घेऊ शकतो, 5 वर्षांचा ड्रॉडाऊन आला तरी मला फरक पडत नाही. आणि मला म्हणजे त्याच्यासाठी ग्रोथ ही खूप महत्वाची गोष्ट आहे, आजोबांसाठी सेफ्टी खूप महत्वाची गोष्ट आहे. सो असं एज वाईज तुम्ही जसं जसं पुढे जाता त्यानुसार तुमचं डाएट बदलतं. मग त्यात अजून एक मुद्दा असा आहे की तुम्हाला डायबिटीज आहे का, तुम्हाला कोणता आजार आहे, त्याच्यानुसार पण डाएट बदलतं. मी शुगर खाऊ शकत नाही, मी ब्रेड खाऊ शकत नाही, असे मध्ये मध्ये आजार होतात. तसे इन्व्हेस्टमेंटमध्ये पण होतात की काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला होल्ड बॅक करतात. म्हणजे 18 वर्षांचाच मुलगा आहे, पण त्याचे आई वडील आता रिटायर्ड आहेत किंवा त्यांचा जॉब गेलाय आणि ह्याला खर्च करायचा आहे. तर त्याचं त्याची कपॅसिटी कमी झाली मग रिस्क टेकिंगची. करेक्ट. म्हणजे मग त्याला घरी पैसे द्यायचे, मग तो आधी खरं तर महिन्याला त्याच्या पगाराच्या 50% इन्व्हेस्ट करू शकत असेल तर ते एकदम 10%वर आलं आणि त्याला काही करू पण शकत नाही. मग तेव्हा 10%ने मॅनेज करायला पाहिजे. सो तुम्हाला काय प्रकारे कोणतरी होल्ड बॅक करतंय याच्यानुसार पण तुमची इन्व्हेस्टमेंट कपॅसिटी आणि हे बदलत राहतं. त्यात अजून एक खूप इंटरेस्टिंग मुद्दा आहे. एक असतं रिस्क कपॅसिटी, एक असतं रिस्क ॲपेटाईट. रिस्क टेकिंग कपॅसिटी इज की तुम्ही किती रिस्क आत्ताच्या तुमच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगला घेऊ शकताय. मी घरी राहतोय माझ्या, आणि आता मी त्यातलं 4 उदाहरणं मला द्यायला लागतील समजावून सांगण्यासाठी. माझं आणि माझ्या मित्राचं उदाहरण घेऊया. मी पण 25 वर्षाचा, तो पण 25 वर्षाचा आहे, दोघंही 50,000 रुपये महिना कमवतो. मी माझ्या घरी राहतोय, मला घरचे काही एक्सपेन्सेस नाही आहेत आणि मला 50,000 रुपये महिना येत आहेत, तर मी खूप इझिली त्यातले 30,000 पण इन्व्हेस्ट करू शकतो आणि 20,000 मध्ये लाईफस्टाईल मॅनेज करतो. सो माझी रिस्क टेकिंग कपॅसिटी ही 30,000 आहे. 30,000 वर मी रिस्क घेऊ शकतोय. माझ्या मित्राला घरी पैसे द्यायला लागतायत आणि इथे रेंटचं आणि भाडं सगळं खर्च धरून त्याला 10,000 महिनाच करता येतात. सो त्याची रिस्क टेकिंग कपॅसिटी 10,000 रुपये महिना झाली. असा फरक असतो. आणि ॲपेटाईट मध्ये काय फरक असतो, तर असं असू शकतं की मला मार्केटची खूप भीती वाटते. मी हार्ड अर्न मनी आहे माझा, इन्व्हेस्ट केला आणि मी 100 इन्व्हेस्ट केले, त्याचे 95 झाले आणि मला पटकन भीती वाटते आणि मला मग खूप टेन्शन येतं, मला झोप लागत नाही. मार्केट 2 वर्ष झाले रिटर्नच दिलं नाही तर मला कसं तरीच होत आहे. मला असं वाटतं की मी चेंज करून दुसरीकडे इन्व्हेस्ट केले पाहिजेत. असाही जर विचार येत असेल तर तुमचा रिस्क ॲपेटाईट तेवढं नाही आहे. ओके. सो मग असं असू शकतं की मी जरी महिन्याला 30,000 रुपये इन्व्हेस्ट करत असेल तरी माझं रिस्क ॲपेटाईट नसल्यामुळे मी त्यातले 25,000 हे डेट इन्स्ट्रुमेंटमध्येच करतोय आणि ऍक्च्युअली लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट इक्विटीवाली 5,000च करतं. आणि त्याच्या कम्पॅरिझन मध्ये त्याचं असं नसेल, इफ ही इज कम्फर्टेबल विथ द मार्केट, तो म्हणतोय की मला लॉंगर टर्मचा विचार करतोय, मी बघणारच नाही आता 2 वर्ष त्याच्याकडे, आणि इट इज ओके जर 100चं 95 काय झाले 85 झाले तरी मला मेंटली फरक पडणार नाहीये, तर त्याचे सगळे 10,000 इक्विटीमध्ये जाऊ शकतात. सो त्याची कपॅसिटी कमी असली तरी त्याची ॲपेटाईट जास्त आहे. माझी कपॅसिटी भरपूर आहे पण माझं ॲपेटाईट कमी आहे. आणि तुमच्या ॲपेटाईटला अलाइन्ड इन्व्हेस्टमेंट असणं पण खूप महत्वाचं आहे. म्हणजे माझ्या रिस्क प्रोफाईलला हे बरोबर आहे की मी 25 वर्षांचा आहे आणि मी लॉंगर टर्मचा विचार करतोय, तर माझे 30,000 पैकी बऱ्यापैकी अमाऊंट मी लॉंगर टर्मसाठी इक्विटीमध्ये टाकायला पाहिजे. पण ते माझ्या ॲपेटाईटला जर अलाइन नसेल तर माझ्याकडनं इन्व्हेस्टमेंट डिसिजनच्या चुका होणार आहेत. म्हणजे जेव्हा खरंच मार्केट खाली जाईल तेव्हा मला भीती वाटणार आहे, मग मी ते स्विच करून दुसऱ्या स्कीममध्ये टाकणार, मग दुसऱ्या स्कीममध्ये टाकणार आणि मला ऍक्च्युअल फायदा कधी होणार नाही, कारण की मी डिसिजन सारखे बदलतोय, मला भीती वाटते. आणि सगळ्यात महत्वाचं मला झोप लागत नाही. ते सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला शांतपणे कम्फर्टेबली झोप लागली पाहिजे, तर तुम्ही बरोबर ठिकाणी टाकलाय. रिस्क ॲपेटाईट अलाइन नसेल तर खूप जास्त फायनान्शियल मिस्टेक्स होतात. राईट. आता तू डेट इक्विटी ही 2 टर्म्स वापरलेस इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने, तर हे अजून सोप्या शब्दांमध्ये जर सांगायचं तुला झालं की डेट फंड म्हणजे काय किंवा इक्विटी फंड म्हणजे काय, तर ते कसं समजावशील?
ओके, माझा कॅफेचा बिझनेस आहे असं समजूया, किंवा माझा डाएट कोक बनवायचा बिझनेस आहे आणि मला पैशांची गरज आहे. तर दोन प्रकारे मी पैसे मिळवू शकतो. मी तुला म्हणू शकतो की मला जरा 2,000 रुपये दे, मला या बिझनेस मधला काहीतरी खर्च करायचा आहे, आणि मी तुला एका वर्षाने 2,000 वर 7% रिटर्न देऊन तुला तुझे पैसे परत करतो. हे झालं डेट प्रकारे पैसे रेज करणं. लोक ज्या कॉर्पोरेट कंपनीज असतात किंवा बँक्स असतात, ते अशा प्रकारे डेट रेज करतात. हम्म. ते बॉन्ड्स काढतात, डिबेंचर्स काढतात, एफडीज काढतात आणि लोकांकडनं पैसे घेतात. त्याच्या बदल्यात त्यांना प्रॉमिस करतात की ह्याच्यावर आम्ही तुम्हाला 7% देणार आहोत, 8.5% देणार आहोत. ते फिक्स्ड असतं आणि त्यानुसार त्यांना पैसे परत मिळतात. आता जे लोक पैसे देतात कंपनीजना, म्हणजे तू मला पैसे देतोयस, सो तुझ्यासाठी अशुरन्स आहे की मी तुला माझे पैसे परत देणार आहे आणि तुला किती देणार आहे हे पण माहिती आहे. ओके. हा, तुला माहिती आहे की 7% मिळणार आहे. सो तुझ्यासाठी काइंड ऑफ हे सेफ आहे, तुला फिक्स रिटर्न आहे. दुसरा प्रकारे मी तुला म्हणतो की माझा हा बिझनेस आहे, मला पैशाची गरज आहे, तू मला 2,000 रुपये दे, त्याच्या बदल्यात मी तुला मालकी हक्क दे. म्हणजे आता ही कंपनी मी 100% ओन करतोय, त्यातले 5% तुझे झाले. सो 2,000 रुपयात तू माझ्या कंपनीचा 5% शेअर विकत घेतलास, 5% इक्विटी घेतलीस. म्हणजे याच्यात आपण शार्क टँक मध्ये बघतो, बरोबर. त्याच्यात ते लोक त्या कंपनीचा हिस्सा विकत घेतात, त्याच्या बदल्यात पैसे देतात. सो मला काय फायदा झाला की माझं जरी 100% ओनरशिप वरनं 95% ओनरशिप आली, तरी मला 2,000 रुपये माझे मिळाले आणि ते मी तुला परत नाही देणार आहे. ते मी सगळे माझ्या खर्चासाठी वापरू शकतो. मला काय ऑब्लिगेशन आहे, जेव्हा मला प्रॉफिट होईल त्यातला 100% प्रॉफिट पैकी 5% ओनरशिप तुझी असल्यामुळे ते तुला तुझे झाले बेसिकली, आणि त्यानुसार तुझ्या शेअरची व्हॅल्यू वाढली. आता तुझ्या बाजूने विचार करूया. तू जेव्हा मला 2,000 रुपये मालकी हक्क विकत घेण्यासाठी देतोयस, तेव्हा तुला माहित नाहीये की तुला त्यातनं परत किती मिळणार आहे. जर का उद्या माझी कंपनी बुडली तर तुला काहीच मिळणार नाही. हम्म. जर का उद्या माझी कंपनी 10 पट झाली तर तुझे 2,000 रुपये पण 10 पट झाले. सो तू रिस्कचा पण भागदार होतोयस. बरोबर. जसं तू माझ्या कंपनीचा भाग होतोय, त्याच्यात तू माझ्या प्रॉफिटमध्ये पण भागदार झालायस आणि रिस्कमध्ये पण भागदार झालायस. सो काइंड ऑफ रिस्की इन्स्ट्रुमेंट आहे इक्विटी हे. शेअर मार्केटमध्ये आपण पैसे टाकतो ते, पण त्याच्यात रिटर्न पण भरपूर मिळू शकतो जर तुम्ही बरोबर केलं तर. हम्म. सो जेव्हा लोकांना सेफ्टी पाहिजे असते, फिक्स रिटर्न पाहिजे असतात, तेव्हा त्यांनी डेटमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे. जेव्हा ते लॉंगर टर्मचा विचार करतायत, जेव्हा त्यांना रिस्क घेणं शक्य आहे, तेव्हा त्यांनी इक्विटीचा विचार केला पाहिजे. ग्रेट. एक इंस्टाग्राम वरती आपल्याला प्रश्न आलाय, तर त्याचं असं विचारणं आहे की लक्झरी वर्सेस नेसेसिटी हम्म. याच्यामध्ये आत्ता लाईन खूप थिन होती, बरोबर. तर ती लक्षात घेऊन इन्व्हेस्टमेंटचं प्लॅनिंग कसं केलं पाहिजे? भारी आहे हा प्रश्न. अं, एक असं आहे की मी मुंबईत राहतोय, तर काही खर्च मला करायलाच लागतात. बरोबर. म्हणजे अं, काय उदाहरण देऊ शकतो की मला एसी लावायलाच लागतोय काइंड ऑफ. आणि मी आत्ताच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगला आहे, त्याच्यात असं कोणतरी म्हणेल की तू कशाला एसी वापरतोस, तू पंख्यात राहत नाहीत का लोक पंख्यात. पण मी ज्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगला कम्फर्टेबल आहे त्यात मला एसी लागतोच आहे. सो तुम्ही कुठं राहताय तिथे किती इन्फ्लेशन आहे, किंवा मी बाहेर खर्च करायला गेलो तर मला मी कुठेतरी बांद्रामध्ये राहत असेल तर मला पाण्याचा नळ मिळणारच नाही तिथल्या कॅफेमध्ये गेलो तर. मला कंपल्सरी बॉटल्ड वॉटरच घ्यायला लागणार आहे, ते पण 100 रुपये लिटरवाली बाटली. सो मी कुठं राहतोय त्यानुसार माझा खर्च किती इन्फ्लेटेड आहे. मी सिंगापूरला राहिलो तर अजून जास्त खर्च, जपानला राहिलो अजून जास्त खर्च, त्याच्यावर एक खर्च डिपेंडंट आहे. पण दुसरा खर्च जो अवॉइड करू शकतो, हा वाला अवॉइड नाही करू शकत आपण. तुम्ही राहताय तर तुम्हाला त्या प्रकारचे खर्च काही करायलाच लागतात. दुसरा खर्च असा आहे की जो मी माझ्या सोसायटीमध्ये ब्लेंड होण्यासाठी खर्च करतोय. हा, म्हणजे आता माझ्यासाठी पर्सनली ही खूप लक्झरी आहे. मला याची म्हणजे मला अप्रूप वाटतं की खूप सुंदर पेन आहे, पण हे माझ्यासाठी खूपच ऍस्पिरेशनल आहे की हे मला करायचंय. जर का मी असा विचार केला की मला त्या पेनची गरज आहे का, माझी आवड आहे का, तर उत्तर नाही आहे. पण माझ्याकडे सगळे माझ्या आसपास राहणाऱ्या सगळे खूप भारी फाउंटन पेन वापरत असतील तर मला ती लक्झरी हळूहळू नेसेसिटी वाटायला लागते. म्हणजे माझ्या सगळ्याच मित्रांकडे कार आहे आणि मी कुठेतरी गल्ली बोळात राहतोय, माझ्या घरातनं कार काढणंच खूप कष्टाचं आहे, तर मला खरं तर गरज नाही, माझ्यासाठी ती लक्झरी आहे.
पण बाकीचे आहेत म्हणून मी घेतोय म्हटल्यावर माझी जी लक्झरी आहे ती नेसेसिटी बनायला लागते. कारण तुम्हाला त्या काय पिअरच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगला पोचायचं आहे आणि मग तो अननेसेसिटी खर्च होतो. मग तुम्ही खरं तर पर्सनली कॉल घेतला पाहिजे की हे माझ्यासाठी ॲस्पिरेशनल आहे का आणि मला खरंच त्याची गरज आहे का. तुम्ही ते काय म्हणतात तुमच्या पर्स्पेक्टिव्हनी तुम्ही डिवाइड केलं पाहिजे. लाईन थिन होती हे मान्य आहे, बरोबर. पण तुम्ही खरंच तुम्हाला पाहिजे का नाही आणि तुम्ही हे स्वतःसाठी घेताय का लोकांना दाखवायला म्हणून घेताय, हा प्रश्न विचारला की मग दिसेल की ही माझ्यासाठी नेसेसिटी आहे का लक्झरी आहे. म्हणजे तुझ्यासाठी ही नेसेसिटी आहे. तुझं जीवन सुंदर आणि छान मजेशीर जगण्यासाठी तुला फाउंटन पेन पाहिजे, मला नाही पाहिजे असं. पण आता 90% लोकांना, मी ढोबळ आकडा घेतोय हा, पण मॅक्सिमम लोकांना या गोष्टी तेवढ्या बायफर्केट करता येत नाही. बरोबर. ठीक आहे. तर जरी हे पर्सन स्पेसिफिक असलं, प्रत्येकाला वेगवेगळी आवड असली, हे सगळं कन्सिडर जरी आपण हम्म. केलं तरी अशा काही गोष्टी आहेत का ज्या तू सांगू शकतोस की ह्या खूप प्रमाणामध्ये लक्झरीमध्ये मोडतात आणि ह्या गोष्टी आहेत ह्या नेसेसरी ह्याच्यात पडतात बकेटमध्ये. अर्थात याला आपण कॅव्हिएट असं देऊ की हे प्रत्येकाला वेगवेगळं आहे, प्रत्येकाची असेसमेंट वेगळी आहे, पण इनव्हेरिएबली लक्झरीमध्ये हे आयटम पडतात बाबा. आणि हे ह्याच्यावर खर्च करताना निदान विचार करा किंवा कसा विचार करा एवढं तरी आपण सांगू शकतो का? थोडं विचार करायला लागेल. एक असं असू शकतं की हा एक ठोकताळा आहे की ही गोष्ट माझं जीवन एनरिच करताय का, हा प्रश्न विचारायला पाहिजे. म्हणजे अगेन ह्याचं उदाहरण झालं तर ही गोष्ट माझं जीवन एनरिच करत नाहीये, कारण मला ह्याच्याकडे बघून असं होत नाही वाव किती सुंदर पेन आहे, असं होत नाहीये माझ्यासाठी, कारण मला पेन आहे असं झालंय. पण तुझ्यासाठी आहे की किती सुंदर पेन आहे, मला हे पाहिजे. सो कोणती गोष्ट आपण घ्यायला जातोय किंवा मला ऍस्पिरेशनल वाटतेय, तुम्ही असा विचार केला की माझ्या जीवनात यांनी काय व्हॅल्यू एडिशन होणार आहे. जर का त्याचं उत्तर अशा अर्थाने येत असेल की ह्याच्यामुळे मला समाजात रिस्पेक्ट मिळणार आहे, लोक माझ्याकडे जसं गुंठामंत्री फॉर्च्युनर घेतात, तर त्यांना त्या कारची काही गरज नाही खरं तर, पण त्यांच्यासाठी ते ऍस्पिरेशनल आहे कारण की समाज त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघणार आहे जर त्याच्याकडे कार असेल तर, असं. सो हा प्रश्न विचारायला पाहिजे की माझं जीवन ही गोष्ट एनरिच करत असेल तर येस घ्यायला पाहिजे, नसेल तर नाही घ्यायला पाहिजे. म्हणजे असंही होतं बघ की मी कॉलेजमध्ये असताना रोहितची 20 रुपयाची कॉफी प्यायचो. आता मी खूपच फॅन्सी 450 रुपयाची कॉफी पितो आणि त्याच्या खाली गेलं की मला त्रास होतो. असं समजूया की मी आता 450च्या कॉफीची मला सवय झाली आहे, तर मला वाटतं काय तो टपरीवरचा चहा प्यायचा असं. सो खरं तर माझ्यासाठी जेव्हा मी टपरीवरचा चहा पित होतो तर ओकेच होता, त्यात काही चूक नव्हतं. आता जस्ट बिकॉज मी 450ची कॉफी अफोर्ड करू शकतोय माझ्यासाठी तो कमी झाला. सो हे परसेप्शन नेहमी चुकतं, इन्क्लुडिंग मी सगळ्यांचं चुकतं. सो तुम्ही हायर स्पेंडला हायर प्लेजर तुम्हाला त्यातनं युटिलिटी मिळते असं वाटत असेल तर ते तसं नाही होणार. त्यात स्पेशलायझेशन असेल तर मे बी मिळू शकेल. किंवा आता जेव्हा आपण मोठा खर्च करतोय, मोठा म्हणजे आपल्या इन्कम पेक्षा जास्त पैसे जिथे लागतायत, जिथे आपल्याला मे बी लोन घ्यायला लागतंय, एस्पेशली घर, गाडी, चकाचक मोबाईल फोन, बिझनेसमध्ये ऑब्विसली वेगळे खर्च असतात, इन्स्ट्रुमेंट लागत असेल किंवा तुम्हाला हायरिंग जास्त करायचं आहे तो भाग वेगळा. पण जेव्हा आपण आपल्या इन्कम पेक्षा जेव्हा जास्त खर्च करायचा विचार करतो त्यावेळेस काय प्रश्न विचारले पाहिजे अगेन की हे घेऊ शकतो का, हे घ्यायची गरज आहे? हा तर प्रश्न विचारायलाच पाहिजे, घेऊ शकतो का, घ्यायची गरज आहे. आणि लोन घेऊन तुम्ही जेव्हा लोन घेताय तेव्हा सगळ्यात महत्वाचं कन्सिडरेशन आहे की ह्याचा अर्थ तुम्ही तुमचे 5 वर्ष नांगर घेताय आणि तो तुम्हाला ड्रॅग करायलाच लागणार आहे. म्हणजे मी जेव्हा होम लोन घेतो 20 वर्षाचं, याचा अर्थ मी अग्रीमेंटवर साईन करतोय तेव्हा ह्याचाच अर्थ की मला 20 वर्ष पुढचे पैशासाठी काम करायला लागणार आहे, मी हे ऍक्सेप्ट करतोय. मग ते फ्रीडम तुमचं गेलंय, त्याची कॉस्ट आणि घरातनं मला काय रिटर्न मिळणार आहे ह्याची कॉस्ट कम्पेअर केली पाहिजे. म्हणजे असं नाही मी म्हणत आहे की घर नाही घ्यायला पाहिजे, घर घ्यायलाच पाहिजे, पण इज इट वर्थ इट असं तुम्हाला वाटत असेल तर घ्यायला पाहिजे. की मी पुढची 20 वर्ष मला ह्याच्यासाठी काम करायला लागणार आहे तर मला ते पाहिजे का, तर हो काइंड ऑफ ते म्हणजे क्रेडिट
हाऊ मिडल क्लास अँड लोअर क्लास परसिव्ह इट ना, त्याच्यामुळे खूप फरक पडतो. म्हणजे रिच क्लास कसं परसिव्ह करतो सांगतो. रिच क्लास साठी तो आर्बिट्राजची बेट आहे. म्हणजे मी कार मला घ्यायची आहे, जर मला ती कॅशमध्ये 3दा घेता येत असेल, 2दा घेता येत असेल, तर मी ती EMI वर घेणं पण मेक सेन्स. कारण मग ती कॅश मी कुठेतरी बिझनेसमध्ये टाकतोय, इन्व्हेस्ट करतोय, त्यातनं मला EMI जेवढा पडतोय त्याच्यापेक्षा हायर रिटर्न जनरेट होतोय आणि त्याच्या डिफरन्सचा मला फायदा होतोय. आणि जेव्हा मिडल क्लास किंवा लोअर क्लास कार EMI वर घेण्याचा विचार करताय, तेव्हा ते काइंड ऑफ त्यांचं फ्युचरची 5 वर्ष 10 वर्ष विकताय. ते म्हणतायत की मला आत्ता कार पाहिजे आणि आत्ता माझ्याकडे पैसे नाहीत, आय कॅनॉट अफोर्ड इट नाव, तर मी पुढची 10 वर्ष माझी त्याला लावतोय. इंटरेस्टिंग. आणि त्यातला माझ्या 10 वर्षाचा काय 5% 10% जो इन्कम आहे तो या कारसाठी मी आत्ताच देऊन टाकतोय असं, आणि म्हणून कार घेतात. मग त्यात प्रॉब्लेम असा आहे की जर ते तुम्ही खरंच अफोर्ड करू शकत नसाल, तर तुम्हाला लाईफस्टाईल तुमचं फ्रीडम गेलं काइंड ऑफ असं. सो इज इट वर्थ की तुम्ही तुमचं फ्रीडम विकताय? इफ येस तर घेतलं पाहिजे 100%. ग्रेट. बरेच लोक सक्सेस स्टोरीज वरती बँक करतात, पण मला असं विचारायचं आहे की काही फेलियर स्टोरीज तुझ्याकडे आहेत का इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने, की ज्याच्यातनं आपण आयदर ते पण शिकलेत किंवा त्या गोष्टीतनं आपण किंवा आपले ऑडियन्स शिकू शकेल, अशा एक दोन जरी गोष्टी असतील तरी. एक असे क्लायंट होते, त्यांनी जसं म्हटलं तसं गुड अमाऊंट ऑफ सेव्हिंग 20-25% ऑफ इन्व्हेस्टमेंट पर मंथ, पण त्यांनी काय म्हणतात स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग खूपच हाय नेऊन ठेवला होता. बिग कॉर्पोरेटमध्ये काम करणारे होते. सो तिथे मला वाटतंय काइंड ऑफ असं पिअर प्रेशर पण असतं की तुम्ही एका सर्टन पद्धतीने राहा टाइप्स. आणि आता रिसेंटली त्यांचा जॉब गेला आणि त्याच्यामुळे जे आपण म्हटलं की फ्युचर प्रूफ तुम्ही EMI वर सही करताना तुम्ही फ्युचर विकताय. सो आता त्यांना असा प्रॉब्लेम आहे की पुढचे काही वर्ष आता EMI कसा भरायचा आहे हा खूप मोठा आहे, कारण दुसरा जॉब मिळत नाहीये आणि मग तुम्ही तुमचे पुढची वर्ष कमिट केलाय तर तुम्ही आता गोत्यात आलाय. मग तुम्हाला मे बी काहीतरी चांगला असेट विकून ते पैसे द्यायला लागणार आहेत असं. सो हा एक प्रॉब्लेम आहे की जॉब सिक्युरिटीचा विचार करत नाहीत आणि तुम्ही किती स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवून ठेवलंय हे विचार करत नाही. ह्याच्याऐवजी त्यांनी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कमी ठेवलं असतं तर प्रॉब्लेम झालाच असता जॉब गेल्यामुळे, पण त्याचा भुर्दंड किती पडतोय आणि पुढची किती वर्ष तुम्हाला ते भरून काढायला लागणार आहे हे बऱ्यापैकी कमी होतं. दुसरी आपण मगाशी डिस्कस केली ती पैसे पडून होते आणि डिसिजन फटीक डिसिजन डिलेमुळे त्यात बऱ्यापैकी त्यांचा मला वाटतं 6-7 लाखाचा लॉस फक्त त्याच्यामुळे झाला की त्यांनी डिसिजन घेऊन ते पैसे डिप्लॉय केले नाहीत. इज वन. एक अशा प्रकारची, म्हणजे माझ्याकडे ह्याचं पर्टिक्युलर उदाहरण नाही पण हे माझं ऑब्झर्वेशन आहे. आपल्याकडे ऍस्पिरेशनल, म्हणजे मराठी फॅमिलीजमध्ये अकॅडमिया खूप ऍस्पिरेशनल आहे आणि नोकरी करणं खूप ऍस्पिरेशनल आहे. त्याच्या कम्पॅरिझनमध्ये बिझनेस आणि इस्टेट मॅनेजमेंटला तेवढं हे नाहीये. म्हणजे मला हा ट्रेंड आता दिसतोय की तिकडच्या जमिनी विकून मुलांना पैसे देऊन इथे UPSC MPSC करतात, किंवा मोठ्या मोठ्या जमिनी विकून इथे जरी 30,000चे सॉफ्टवेअर इंजिनियरचे जॉब लागत असेल तरी त्यासाठी बऱ्यापैकी चंक त्यांना विकायला लागतोय. आता असं म्हणजे आता हा बिझनेस पर्स्पेक्टिव्ह बघायला झालं तर तो लँड पार्सल त्यांच्याकडे जो आहे तो विकतायत, त्याच्यातनं महिन्याला 30,000 पेक्षा खूप जास्त पैसे जनरेट होत आहेत. पण समाजाच्या दृष्टीने जमीन असण्यापेक्षा पुण्यात जाऊन सॉफ्टवेअर मध्ये जॉब करतोय म्हणजे खूपच मानाचं आहे, किंवा जर झाला तर IAS IPS असणं ऑफकोर्स मानाचं आहे. पण हा विचार होत नाही की हे करण्यासाठी अगेन आपल्याला जनरेशनल बघायला पाहिजे त्याच्यात, की मी माझ्या जनरेशनल असेट्सचा ऱ्हास होतोय का आणि इज इट वर्थ इट. किंवा म्हणजे 1 एकर जमीन विकून मी 1,000 स्क्वेअर फूटचा फ्लॅट घेतोय शहरामध्ये. बरोबर बरोबर. म्हणजे हे इट्स अ रॉंग फायनान्शियल डिसिजन प्रॉबेबली. येस येस येस. इंटरेस्टिंग. भारी. चांगलं असं असू शकतं. हा हे छान आहे. हे आपण फायनान्शियल फेल्युअर्स असं म्हणू शकतो. माझ्याकडे 2 अशी उदाहरणं आहेत. एक माझा काका आहे, सक्सेस स्टोरी सांगतोय मी. एक माझा काका आहे, त्यांनी ऍट एज ऑफ 40 रिटायरमेंट घेतली. म्हणजे तो जॉब करत होता तो सोडला आणि तोपर्यंत त्यांनी इतका कॉर्पस बिल्ड केला होता. त्यांनी मला वाटतं 18-20 असताना इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली. त्याने इतका कॉर्पस बिल्ड केला होता की तो कॉन्फिडेंटली म्हणत असू शकता मी 40च वर्षाचा आहे, माझा मुलगा मुलगी लहान आहेत, पण आणि बायको नॉन वर्किंग आहे, ती गृहिणी आहे, घरी ती योगदान देते.
तर या सगळ्यांना जे फायनान्शियल गरज आहे ती मी आता पुरवू शकतो पुढची 20 वर्ष माझ्या रिटायरमेंट पर्यंत. एवढा कॉर्पस मी ऑलरेडी बनवलाय. म्हणजे एवढा कॉर्पस बनवून त्यांनी त्याचं फ्रीडम विकत घेतलं. बरोबर. मग तो म्हणाला की हे मला नाही करायचं आहे जॉब, माझं पॅशन वेगळं काहीतरी. ते त्याने परस्यू केलं आणि लकीली आता तो त्याच्यापेक्षा जास्त कमवतो. जरी त्यांनी कमवलं नसतं, त्याच्या पॅशन त्यांनी फॉलो केलं असतं आणि त्याच्यात तो खूपच वाईट असता, 0 रुपये कमवतोय, तरी त्याच्याकडे तो फायनान्शियल हेल्थ होती की तो असं म्हणू शकतो तरी मी माझ्या फॅमिलीला 20 वर्ष पैसे कमवू शकतो. बरोबर. आता ह्याच्यात एक अशी गोम आहे की तो त्याच्या पॅशन मध्ये खूप छान खेळतोय आणि अदरवाईज त्यांनी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग खूप छान आहे, पण खूप जास्त पैसे पण खर्च केले नाही. ही हॅड द ऑप्शन की एवढे पैसे कमवलेत तर एकदम इन्फ्लेट करू स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, कार मधनं फिरू. पण तो तसं करत नाही कारण की तो सॉर्टेड आहे मनात. त्याला माहितीये की मला हे ऍस्पिरेशनल आहे, माझी पॅशन, आणि बाकी मला खर्च करायची गरज नाही. दुसरा माझा एक मित्र आहे, तो कोकणात जागा घेऊन राहतो. आता त्याच्या इथे म्हणजे खूप सुंदर जागा आहे एक मंडणगडमध्ये. तर तिथे त्याला खर्च काहीच नाहीये ऑलमोस्ट. म्हणजे त्याच्याकडे काही घोडे आणि गायी वगैरे आहेत, त्यांच्या औषधाचा खर्च लागतो तेवढा आणि बाकी काहीच खर्च लागत नाही. तो असं करतो की तो कॉन्ट्रॅक्टिंगची थोडी कामं घेतो, आसपास बंगले किंवा असतील. तो 15-20 हजार रुपये एका कामाला कमवतो आणि मग त्याला जोपर्यंत ते पैसे संपत नाहीत तोपर्यंत तो त्याच्यावर राहतो. सो त्याची आवड वेगळाच आहे. तो जंगलात फिरतो, त्याला घोडेस्वारी आवडते, घोडेस्वारी करतो, तो घोडेस्वारी संवर्धनाचं काम करतो आणि तो आणि त्याची बायको छान राहतात. पण आता हे खूप अवघड आहे असं करायला, पण त्याचं परसेप्शन असं आहे की पैसा ही युटिलिटीज आहे ना. बरोबर. सो मला जेवढा गरजेचा आहे तेवढा मी कमवीन आणि मला जे करायचंय त्याच्यावर मी फोकस करेन असं. सो ही पण माझ्यासाठी सक्सेस स्टोरी आहे. इनफॅक्ट माझ्यासाठी तो शहरात राहणाऱ्या आणि एसीच्या कारमध्ये फिरणाऱ्या लाखो लोकांपेक्षा जास्त श्रीमंत आहे. जरी तो महिन्याला मे बी 5-7 हजारच कमवत असला तरी, कारण की त्याच्याकडे फायनान्शियल हेल्थ आहे. त्याला गरज पडेल तेव्हा तो पैसे उभे करू शकतोय आणि त्याला पैशासाठी काम करायची गरज नाही. फायनान्शियल प्लॅनिंग, फायनान्शियल ग्रोथ, वेल्थ मॅनेजमेंट ह्याच्यावरती अनेक सल्ले ऐकले जातात, एस्पेशली इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियावर. बरोबर. तर खूप इन्फॉर्मेशनचा भडीमार होतोय. तर अशा वेळेस कुठले सल्ले ऐकायचे नाहीत किंवा हे चुकीचे सल्ले, हे कसं ओळखता येईल? असा जर कोण डॉक्टर असेल, तो औषध देतोय विदाऊट आस्किंग यू तुम्हाला काय झालंय, तर नक्की त्या डॉक्टरचं ऐकायचं नाही. जर का कोणी तुम्हाला विचारत असेल की काय रे तुझं स्पेंडिंग कसं आहे, तू महिन्याला किती सेव्ह करू शकतोय, फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट केल्यावर असं असं झालं तर तुला काय वाटेल, तुझे गोल्स काय आहेत आणि तुझं पॅशन फॉलो करण्यासाठी तुला किती वर्षांचा हे आहे, तुझी जॉब सिक्युरिटी काय आहे, हे डॉक्टरनी विचारलेले प्रश्न आहेत. की तुझं अंग दुखतंय का, तुझं डाएट कसं आहे, तू काम किती करतोस, तू एक्सरसाइज किती करतोस, हे सगळं विचारून औषध दिलं तर फेअर. जर का हे न विचारताच असं म्हणत असतील की तुम्ही ह्याच्यात पैसे टाका सगळे तुमचे, तुम्हाला 20% 30% रिटर्न मिळतो, तर ते नक्की नाही करायचं. सो कारण की फायनान्स हा खूपच पर्सनल गोष्ट आहे. आपण खूप उदाहरण आता बघितली बरोबर. की तुझ्यासाठी जे योग्य आहे ते माझ्यासाठी योग्य नाहीये. बरोबर. तुला जर का पोटदुखी झाली असेल आणि मला डोकं दुखत असेल तर एक गोळी नाही चालणार आहे आपल्याला. बरोबर. तसं आहे ते. सो तुम्हाला पर्सनली कोणी तुमची काय परिस्थिती आहे हे समजून सांगत नसेल तर तो फायनान्शियल सल्ला ऐकायचा नाही. दुसरा प्रकार असा आहे की एक्स्ट्राव्हिगंट रिटर्न्स सांगतात आणि फिक्स सांगतात. जर का फिक्स रिटर्न 9च्या वर सांगत असतील किंवा 10च्या वर सांगत असतील तर थोडा काहीतरी प्रॉब्लेम आहे. कारण की फिक्स्ड इन्स्ट्रुमेंट्समध्ये इन्फ्लेशनपेक्षा काहीच टक्के जास्त मिळू शकतात तुम्हाला. डेट देताय ना तुम्ही, फिक्स्ड रिटर्न देताय, तर याचा अर्थ कोणतरी तुमच्याकडनं ते पैसे घेतंय, त्यांना पण परवडलं पाहिजे. म्हणजे ते मला म्हणतायत की 20% मी तुम्हाला फिक्स देतो महिन्याला, तर मला हा विचार केला पाहिजे असा कोण माणूस आहे ज्याला 20%वर लोन घेणं परवडतंय आणि तो परत पण देतोय. करेक्ट. त्याच्याकडे ऑप्शन आहे ना 7% लोन घ्यायचं, मग तो 20% का घेतोय हा विचार केला पाहिजे. किंवा कोणी असं म्हणत असेल की आम्ही महिन्याला 40% रिटर्न शेअर मार्केटमधनं काढतो, तर मला हा विचार केला पाहिजे हा कोण माणूस आहे विशेष ज्याला 40% रिटर्न मिळतोय.
आणि ह्याला जर खरंच 40% रिटर्न कन्सिस्टंटली काढता येत असेल तर त्याला माझ्या 10,000 रुपयाची का गरज पडते? हम्म. तो खूपच इझिली स्वतःच्या पैशावर 40% म्हणजे कोणालाच जगात अजून जमलं नाही कन्सिस्टंटली 40%. वॉरन बफे पण 22% आणि 20% वर कमवतोय. तर याला जर का 40% जमत असेल तर हा स्वतःच्याच पैशावर इतकं कंपाऊंडिंग करेल की तो अंबानी बरोबर बसेल पुढच्या वर्षी. तर ते कसे कमवतायत हे जाणून घेणं पण खूप महत्वाचं आहे. म्हणजे ते 2 नंबरचा धंदा करतायत का ते आत्ता खूपच कॉन्फिडंट आहेत, नवीन नवीन आलेत मार्केटमध्ये आणि नंतर त्यांना प्रॉब्लेम येणार आहे, इज वन. एक असं आहे की काही प्रॉडक्ट्स असे असतात जी इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट याला मिक्स करतात. युलिप म्हणतात त्याला, युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन. ते मी स्वतः खूप डिसेल करतो. म्हणजे तुम्ही इधर प्युअर इन्शुरन्स विकत घ्या, टर्म इन्शुरन्स घ्या किंवा हेल्थ इन्शुरन्स विकत घ्या, किंवा तुम्ही प्युअरली इन्व्हेस्टमेंट करा की तुम्ही स्टॉक्स विकत घेतायत, म्युच्युअल फंड्स विकत घेताय किंवा डेट विकत घेताय. जेव्हा मिक्स असतं ना तेव्हा आतापर्यंत तरी असं बघण्यात आलंय की त्याच्यात खूप जास्त हिडन चार्जेस असतात, जेवढे दाखवतात तेवढे हे होऊ शकत नाही. म्हणजे मी एका ट्रेनिंगला गेलो होतो, तिथे ते सांगत होते की आम्ही कन्सिस्टंटली 30% रिटर्न देतोय म्हणून. पण नसतं, ते तसं नसतं. म्हणजे अशा ज्या स्कीम्स साऊंड करतात की तुम्ही 6 वर्ष 1-1 लाख रुपये भरा, मग 7वं वर्ष थांबा आणि त्याच्यानंतर तुम्हाला पे आउट चालू होईल, तर ते कागदावर दिसायला खूप छान असतं. त्याच्यात हिडन चार्जेस नसतात, त्याच्यात इन्फ्लेशन कन्सिडर केलं नसतं. सो हे खूपच, आणि त्याच्यात काय म्हणतात इन्व्हेस्टमेंटचे जे रिटर्न्स आहेत ते पण अज्युम केलेले असतात. बरोबर. सो जिथे जिथे इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट हे मिक्स आहे ते पण अवॉइड करायचं. तर अजून एक गोष्ट आहे, ऍडवाइस द्यायला फक्त रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर्स, सेबी रजिस्टर्ड, त्यांनाच अलाउड आहे. सो तुम्ही वेबसाईटवर जाऊ शकता सेबीच्या आणि तिथे जो माणूस क्लेम करतोय की मी ऍडवायझर आहे त्याचं नाव टाकून बघू शकता. तो मोस्टली नसेलच. सो जे सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर्स आहेत त्यांच्याकडनंच इन्व्हेस्टमेंटची ऍडवाइस घ्यायची. ती कशा प्रकारची की हा स्टॉक विकत घे असं जो म्हणू शकतो तोच असतो फक्त रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर असतो. मी जे आहे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, मी पण असं म्हणू शकत नाही. सो मी असं म्हटलं कधी जर मी लायसन्स घेतला नसेल तर मला पण धरायला पाहिजे की तू कसं काय सांगतोय स्टॉक कोणता घे. मी काय करू शकतो तर मी असं म्हणू शकतो की हे 2-3 चांगले आहेत, तुम्ही ठरवा. स्टॉक्स नाही, म्युच्युअल फंड्स. बरोबर. सो ब्रोकर्स पण असं म्हणू शकतात की हे 2-3 चांगले दिसत आहेत स्टॉक्स, हे तुम्ही घ्या, पण हे घ्या, हा ह्याच्यातनं तुम्हाला रिटर्न मिळणार आहे. असा प्रकारचा सल्ला फक्त सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर्स देऊ शकतो. जर तुम्ही म्युच्युअल फंड्स विकत घेत असाल तर AMFI रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर कडनंच घेतले पाहिजेत. इन्शुरन्स घेत असाल तर तुम्ही त्यांच्या रजिस्टर्ड एंटिटीचा लायसन्स असलेल्या लोकांकडनंच घेतला पाहिजे. अनरजिस्टर्ड लोकांपासून दूरच राहा असं मी म्हणेन. आता तुझ्याकडे जेव्हा लोक सल्ल्यासाठी येतात किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी येतात, तर त्याची प्रोसेस कशी आहे आणि लोकांनी तुझ्यापर्यंत कसं पोहोचलं पाहिजे याच्याविषयी थोडंसं. माझ्यासाठी लोक मेनली म्युच्युअल फंड विकत घेण्यासाठी येतात. म्हणजे असं समजूया की मी फार्मासिस्ट आहे आणि मी काइंड ऑफ डायग्नोज पण करतोय. सो 2 प्रकारे म्युच्युअल फंड्स विकत घेऊ शकतो. एक तर तुम्ही डायरेक्ट सिप्लाला फोन केला आणि म्हणालात की मला हे औषधाची गोळी पाहिजे, ती तुम्हाला काही समजा 10 रुपयाला मिळणार. आणि तुम्ही डॉक्टरकडे जाऊ शकता, त्याला विचारू शकता मला काय झालंय, त्यांनी एक गोळी रेकमेंड केली. फार्मासिस्टकडे गेला, फार्मासिस्टकडनं ती गोळी घेतली तर ती तुम्हाला 11.5 रुपयाला पडेल किंवा 11 रुपयाला पडेल. सो हा जो रूट आहे फार्मासिस्ट आणि डॉक्टरकडनं जाण्याचा, ज्याच्यात ते समजून घेत आहेत, मी समजून घेतोय की तुमची अच्छा ही 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 परिस्थिती आहे, तुम्हाला आता एक शॉर्ट टर्म गोल आहे, एक लॉंग टर्म गोल आहे, आणि त्यानुसार मी असं म्हणतोय की हे बघा हे म्युच्युअल फंड्स आहेत, हे तुमच्यासाठी मला बरोबर वाटतायत, तुम्ही डिसिजन घ्या आणि हे माझ्याकडनं घ्या. सो तुम्हाला थोडं महाग पडणार आहे, पण तुमच्यासाठी काय बरोबर आहे या प्रकारचा इन्साइट मी देऊ शकतो. सो अशा प्रकारची सर्व्हिस मी प्रोव्हाइड करतो की तुम्ही माझ्याकडे आलात तर तुमची गरज समजून घेऊन तुम्हाला बरोबर म्युच्युअल फंड रिकमेंड करणे. जर का तुम्हाला कळत असेल त्यातलं कम्प्लिटली तर तुम्ही डिरेक्टली जसं कंपनीकडनं विकत घेऊ शकता तसं घेऊ शकता. जर का तुम्हाला त्यात थोडं कन्फ्यूज व्हायला होत असेल, हँड होल्डिंगची गरज असेल, बरोबर काय म्हणतात त्याचा अभ्यास नसेल किंवा वेळ नसेल, तर तुम्ही डिस्ट्रीब्युटरकडनं घेऊ शकता, जे तुम्हाला कोणता घ्यायचा, कसा घ्यायचा आणि घेऊन देण्यात मदत करतात. ग्रेट. शार्दूल, खूप मस्त सोप्या पद्धतीत वेगवेगळी उदाहरणं देऊन तू सांगितलंस, तर
फारच मजा आली येस. आणि थँक्स अ लॉट. तुझ्या जे काही तुझ्या सर्व्हिसेस आहेत त्याचे सगळे डिटेल्स आपण डिस्क्रिप्शन मध्ये देऊच या. येस. आणि पैशाचं झाड सगळ्यांना लावता येईल यासाठी तू जे सांगितलेस ते आय थिंक खूप उपयोगी आहे. सो थँक्स अ लॉट, शार्दूल. थँक्यू मला बोलवल्याबद्दल.